अहिल्यानगरमध्ये खळबळ, तहसीलदार नायब तहसीलदार निलंबित। एकाच वेळी दोन मोठे अधिकारी निलंबित करण्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। श्रीगोंद्याचे तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांचे निलंबन करण्यात आले। महसूल व वन विभागाचे अप्पर सचिव प्रवीण पाटील यांनी बुधवारी 26 मार्चला याबाबत आदेश दिलेत। श्रीगोंदा शहरातील बहुचर्चित चर्च जमीन घोटाळ्यात यांचा सहभाग होता। त्याचं झालं असो, श्रीगोंदा शहरालगत चर्चची सुमारे 30 एकर जमीन आहे। यात शाळा, प्राथमिक शाळा, कर्मचारी वसाहत, चर्च असताना यातील 28 एकर जमिनीची विक्री चर्चच्या परवानगीशिवाय परस्पर करून टाकली। यात इंडियन कॅनेडियन प्रेस ब्रिटेरियन तर्फे मॉडरेटर दीपक नामदेव गायकवाड, संदीपान किसान तुपारे यासह तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांचे संगमन मत असल्याचे दी ख्राइस्ट चर्चने केलेल्या तक्रारीत म्हटले होते। तहसीलदारांकडे चर्चच्या जमिनीची मालकी हक्क बदलण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला। नाव बदलणे आदेशानंतर त्याच वेळेस जमीन विक्री संदीपान तुपारे यांनी केली। तहसीलदारांकडील नाव बदलणे आदेश तातडीने मंडलाधिकाऱ्यांनी मंजूर करत क्षेत्रावरील नाव बदलले। त्यामुळे चर्चची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर होत परस्पर विक्री झाली असं तक्रारीत म्हटलंय। त्यानुसार हे निलंबन करण्यात आलं। मित्रांनो, अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीने जमिनी परस्पर विकल्या तर काय शिक्षा व्हायला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा।